गीता अध्याय 5 श्लोक 11. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये. कायेन मनसा बुद्ध्या, बूवर आघात, बू बरोबर अर्धा द म्हणायचा आणि मग धला या म्हणायचा. बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि, रीवर आघात, योगिनः अर्धा विसर्ग उच्चार, कर्म कुर्वन्ति, कर्म आणि कुर्वन मधल्या क आणि कुवर आघात, संगन अनुस्वाराचा न, त्यक्त्वा त्यवर आघात, आत्मशुद्धये, त्यक्त्वात्मशुद्धये, वा पूर्ण म्हणायचा, आत्मशुद्धये असं ऐकवलं पाहिजे. शुद्ध मधल्या शूवर आघात. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि, कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि, कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि, कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि, कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये. 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 कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये. संधि विग्रह. कायेन मनसा बुद्ध्या केवलैः इंद्रियैः अपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वा आत्मशुद्धये. कायेन म्हणजे शरीराने, मनसा म्हणजे मनाने, बुद्ध्या म्हणजे बुद्धीने, केवलैः म्हणजे केवळ, इंद्रियैः म्हणजे इंद्रियांनी, अपि म्हणजे सुद्धा, योगिनः योगी, कर्म म्हणजे कर्म, कुर्वन्ति करतात, संगम म्हणजे आसक्तीचा, त्यक्त्वा म्हणजे त्याग करून, आत्मशुद्धये म्हणजे अंतःकरणाच्या शुद्धीसाठी. आत्मशुद्धी म्हणजे मन, बुद्धी आणि शरीर या तिन्हीच्या ठिकाणी शुद्धी निर्माण करण्यासाठी. अन्वय. योगिनः केवलैः इंद्रियैः मनसा बुद्ध्या कायेन अपि संगं त्यक्त्वा आत्मशुद्धये कर्म कुर्वन्ति. कर्मयोगी किंवा कोणताही योगी केवळ इंद्रियांनी, मनाने आणि बुद्धीने, शरीराच्या द्वाराही आसक्तीचा त्याग करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करतात. आपल्या देहाकडनं, मनाने आणि बुद्धीने जी कर्म होतात ती कशासाठी करायची, इथे भगवंतांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. मन रोज काही ना काहीतरी संकल्प विकल्प करत असतं. या संकल्प विकल्पांमुळे मन गढूळ होतं. जसं पाणी जर खूप खवळलं किंवा हालायला लागलं तर पाणी अशुद्ध होतं, सगळी खाली साचलेली धूळ वर येते. त्याप्रमाणे मन सतत घुसळून काढत असतं आणि अशा घुसळण्यामुळे किंवा विचारांच्या आवर्तनांमुळे मन गढूळ होतं. आता ह्या
चंचल झालेल्या मनाला स्थिर करण्यासाठी रोज ध्यानधारणेचं कर्म करायचं. मनाला शुद्ध करण्याचं कर्म ध्यानाच्या द्वारे करायचं. ध्यानाच्या द्वारे मनाला एकाग्र म्हणजे स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा. ध्यानाच्या द्वारे, ध्यानकर्माच्या द्वारे मनाची एकाग्रता साधणे हे मनाला शुद्ध करण्याचं कर्म झालं. दुसरं कर्म आहे बुद्धीला शुद्ध करण्याचं कर्म. बुद्धीमध्ये रोज काही ना काहीतरी नवीन नवीन संशय निर्माण होतात. समोरची व्यक्ती खरंच चांगली आहे का, कशावरनं ती असंच करत नसेल, तसंच करत नसेल, किंवा कुठल्याही गोष्टीत आपण साधना करतोय त्याचं खरंच फळ आपल्याला मिळेल का, आपल्या सत्कर्मांचं आपल्यालाच फळ मिळेल का, अशा अनेक शंका कुशंका बुद्धीमध्ये निर्माण होत असतात. आणि बुद्धीला शुद्ध करण्यासाठी ग्रंथवाचन, तत्वज्ञानाची कास धरणं हा अभ्यास करावा लागतो. हे अभ्यासाचं कर्म, ग्रंथवाचन इत्यादी जे अभ्यासाचं कर्म आहे ते तुम्हाला सद्वरची निष्ठा वाढवायला उपयोगी पडतं. आणि जेव्हा जगामध्ये खरंच चांगलं काहीतरी आहे, परमात्म तत्व आहे, अशी आपली निष्ठा वाढीला लागते, तेव्हा बुद्धीतले संशय हळूहळू कमी होत जातात. आणि म्हणून ग्रंथवाचन, रोज काही ना काहीतरी सातत्याने साधना करणे, अभ्यास करणे, हे बुद्धीला शुद्ध करण्याचं कर्म रोज केलं पाहिजे आणि सातत्याने केलं पाहिजे. आज केलं उद्या सोडून दिलं असं नसावं. तिसरं जे आहे व्यायामाचं जे कर्म आहे, किंवा आपण रोज दिवसभराची दैनंदिन जी कर्म करतो, आंघोळ करण्यापासून स्वयंपाक पाणी करणे, रात्री झोपेपर्यंत, ही जी सगळी शरीराने केलेली कर्म आहेत ती सुद्धा शरीर शुद्धीसाठी आवश्यक आहेत. शरीर शुद्धी व्हावी, रोज शरीरामध्ये अन्न पाणी हवा सगळं आपण खात असतो, पीत असतो, श्वास घेत असतो, त्याच्यातून शुद्धीबरोबर अशुद्धीही आपल्या शरीरामध्ये जात असते. आणि शुद्ध गोष्ट आपल्या शरीरामध्ये राहिली पाहिजे, अशुद्धी बाहेर पडली गेली पाहिजे. ह्यासाठी शरीराने जी जी कर्म करतो आहे ती कर्म माझं शरीर शुद्ध व्हावं, माझ्या शरीरातली अशुद्धी सगळी बाहेर पडावी, ह्यासाठी मी करत आहे. हा जर भाव मनात असेल तर शरीराने केलेल्या कर्मांचा अहंकार आपल्या ठिकाणी राहणार नाही. त्याचप्रमाणे मनाने सुद्धा आपण ज्याप्रमाणे संकल्प विकल्प करतो त्याप्रमाणे मनाने आपण दुसऱ्याला आशीर्वाद देणे वगैरे असे मानस संकल्पसुद्धा करतो. त्याचा सुद्धा अहंकार उरता उपयोगी नाही. मी तुला म्हटलं होतं की नाही म्हणून तुझं असं झालं, चांगलं झालं, असं पण एक प्रकारचा अहंकार निर्माण होण्याची शक्यता असते. ही पण घालवली पाहिजे. मनाने जे चांगले संकल्प केले असतात त्याचं सुद्धा कर्तृत्व परमेश्वराकडे द्यायचं, की त्यांनीच माझ्या मनामध्ये असा सत्संकल्प घातला असा विचार करायचा. म्हणजे सत्संकल्पाचाही अहंकार होणार नाही. बुद्धीसुद्धा परमात्म्याच्या ठिकाणी ठेवायचे. आधाय म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धीला ठेवायचं. त्यामुळे बुद्धीतले संशय सगळे नाहीसे होतात, तुमची बुद्धी शुद्ध होते. अशा प्रकारे योगी जे असतात ते सर्व कर्म करतात. केवळ कशासाठी? कुठली सर्व कर्म? तर इंद्रियांनी, मनानी, बुद्धीने आणि शरीराने सर्व कर्म करतात. कशी करतात? परब्रह्माला अर्पण करून करतात, संग टाकून देतात. मी केलं हा कुठल्याच प्रकारचा अहंकार ठेवत नाहीत. केवळ आत्मशुद्धीसाठी शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय यांची शक्ती वाढावी, त्यांचं बळ वाढावं, त्यांना शुद्धता यावी, ह्यासाठी ही सर्व कर्म ते करत असतात. आपल्यालाही अशी परमात्म्याला अर्पण करून आपलं प्रत्येक कर्म करण्याची प्रेरणा आणि शक्ती भगवंत देऊ दे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये. हरि ओम तत्सत्.